वेलकम टू माय चॅनल स्टडी बेस्ट. तर आज आपण मॅथमॅटिक्स पार्ट 1 स्टँडर्ड 10चे इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहणार आहे. तर ऑलरेडी लास्ट लेक्चरमध्ये हाऊ टू स्कोर 95 प्लस मार्क्स इन मॅथमॅटिक्स याबद्दल मी इम्पॉर्टंट पॉईंट्स सांगितले होते. ते तुम्ही सर्वांनी पाहिले असाल. ज्यांनी आत्तापर्यंत पाहिले नसेल तर ते पाहू शकता. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण मॅथ्स 1 मधले जे स्टँडर्ड 10चं आहे त्यामधले इम्पॉर्टंट जे क्वेश्चन आहेत ते मी सांगितलेले आहेत. आता तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जर बघितलं तर तुम्हाला क्वेश्चन सर्व करायचे आहेत, पण त्यातल्या त्यात जे मी आज इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगत आहे ते इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्ही जास्त व्यवस्थितरित्या करायचं आहे, ते स्किप करायचे नाही. तर सर्वात पहिला चॅप्टर आहे आपला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. तर त्या चॅप्टर मधलं पाहूया. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल या चॅप्टर मधलं सर्वात पहिल्यांदा इम्पॉर्टंट पॉईंट आहे ax plus by plus c is equal to 0 is a general form of linear equation. तर यावर रिलेटेड तुम्हाला एक मार्क्सचे न्यूमरिकल्स किंवा एमसीक्यू मध्ये यावर रिलेटेड क्वेश्चन विचारले जातात. म्हणून तुम्हाला मिनिमम याचं जनरल लिनियर इक्वेशन काय आहे, कुठलेही लिनियर इक्वेशन तुम्हाला ओळखता यायला पाहिजे, यासाठी हे इक्वेशन खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला यासाठी एक मार्क्ससाठी तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर पहा, जे मी रॉंग असं साईन केलेले आहे ती मात्र रिड्यूस झालेला सिलेबस आहे, तो सिलेबस तुम्हाला करायचा नाहीये. हे सर्व रिड्यूस आहे. त्यानंतर इम्पॉर्टंट क्वेश्चन मी जे सांगतोय तेच क्वेश्चन येतील असं नाहीये, पण हे क्वेश्चन तुम्हाला स्किप करायचे नाहीत. या क्वेश्चन रिलेटेड आतापर्यंत प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये आहेत, तसेच या वर्षी सुद्धा येण्याचेच असे आहेत. या ठिकाणी बघा, क्वेश्चन नंबर 8 पहा, 49x मायनस 57y. तर अशा प्रकारचा न्यूमरिकल तुम्हाला एक्झामला येऊ शकतो. एक तर एक्झाम्पल नंबर 7 किंवा एक्झाम्पल नंबर 8 या दोन्हीपैकी कुठलेही एक जरी आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केलं तरी आपल्याला चालेल. म्हणून 8 एक्झाम्पल IMP आहे तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. त्यानंतर नेक्स्ट मेथड आपल्याला माहिती आहे ग्राफिकल मेथड आहे. ग्राफिकल मेथडमध्ये तुम्हाला हे जे दिलेले आहेत स्टेप्स टू फॉलो फॉर ड्रॉइंग अ ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, तर हे तुम्हाला सर्वांना माहित आहे, पण तुम्ही हे पण व्यवस्थित करा. हे पण तुम्हाला एखाद्या वेळेस ऍक्टिव्हिटी पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला फिल इन द ब्लँक्स देऊन असा क्वेश्चन फ्लो चार्ट विचारला जाऊ शकतो. तर तुम्हाला हे 3 पॉईंट तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचे आहेत, जे की तुम्हाला न्यूमरिकल सॉल्व्ह करायला यूज होणार आहेत. त्यानंतर पहा, मी जे येल्लोनं हायलाइट केलेलं आहे ते सर्व इम्पॉर्टंट आहे. पहा नेक्स्ट, पहा नेक्स्ट प्रॅक्टिस सेट 1.2 मधला पहिला जो क्वेश्चन आहे, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ ग्राफ ऑफ इक्वेशन. म्हणजे या ठिकाणी ऑर्डर पेअर्स करायचे आहे. तर ते 2 मार्क्सचा जो क्वेश्चन येतो आपल्याला, त्यावेळेस अशा प्रकारचा खूप वेळेस क्वेश्चन आलेला आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला इक्वेशन दिलं जातं आणि ऑर्डर पेअर्स तुम्हाला फाइंड करायला लावतात. पण ऑर्डर पेअर्स पूर्ण नाही. एक्स ची व्हॅल्यू दिली असेल, वाय ची व्हॅल्यू काढा, वाय ची व्हॅल्यू दिली असेल, एक्स ची व्हॅल्यू काढा. तसेच आपल्याला 1 ते 2 या ठिकाणी न्यूमरिकल्स येऊ शकतात. या टाईपवर मॅक्झिमम पॉसिबिलिटी की या क्वेश्चन 2 मार्काला येऊ शकतो. त्यानंतर क्वेश्चन 2 मधला जो तिसरा क्वेश्चन आहे तो सिंपल आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0 टू एक्स मायनस वाय. हे ग्राफिकल, पहिल्यांदा याचे ऑर्डर पेअर्स काढायचे आणि ग्राफिकल मेथडनं सॉल्व्ह करायचा आहे. तर अशा प्रकारचा क्वेश्चन येऊ शकतो, हा 3 मार्क्सला येऊ शकतो. त्यानंतर जो सिक्स्थ क्वेश्चन आहे तो खूप IMP क्वेश्चन आहे, हॉट्स क्वेश्चन सुद्धा आपण याला म्हणू शकतो. हा 4 मार्काला किंवा शेवटचा 3 मार्काला हा क्वेश्चन येऊ शकतो. हा 2x मायनस 3y इज इक्वल टू 4, 3y मायनस एक्स इज इक्वल टू 4. तर याचे हॉट्स क्वेश्चन काय, कारण ऑर्डर पेअर्स काढताना थोडेसे पॉईंट्स मध्ये येतात, त्यावेळेस खूप जणांची चुका होते. तर तुम्ही हे 2 क्वेश्चन मात्र तुम्हाला स्किप करायचे नाही, हे सोडून बघायचे आहेत. की हे क्वेश्चन जर तुम्ही स्किप केलं तर तुम्हाला एक्झाम मध्ये हा क्वेश्चन जसा तसा दिसू शकतो. त्यानंतर पहा, नेक्स्ट आपला आहे मेथड, क्रॅमर्स रूलची मेथड आहे. नेक्स्ट पहा, क्रॅमर्स रूल्स मध्ये सर्वात पहिल्यांदा असतं डिटर्मिनंट फाइंड करायचं. म्हणून तुम्हाला डिटर्मिनंट वर कसं फाइंड करायचं ह्याचा फॉर्म्युला तुम्हाला महत्वाचा आहे. मी लास्ट लेक्चर मध्ये सांगितलंय की तुम्हाला फॉर्म्युला शीट करायचं आहे, तर त्यामध्ये तुम्ही हे पॉईंट्स लिहू शकता फॉर्म्युला शीट मध्ये, की डिटर्मिनंट कसं फाइंड करायचं AD मायनस BC. यावर तुम्हाला 2 मार्क्सचा न्यूमरिकल पण येऊ शकतो. जसं इथे 3 सॉल्ड एक्झाम्पल दिले आहेत, त्यापैकी थर्ड सॉल्ड एक्झाम्पल मी IMP म्हटले. पहिले 2 तर खूप इझी आहेत, थर्ड मध्ये पण खूप इझीच आहे. फक्त रूट मध्ये दिल्यानंतर खूप स्टुडंट्सला वाटतं की काहीतरी नवीन एक्झाम्पल आलेलं आहे. त्यामुळे थर्ड जे सॉल्ड एक्झाम्पल आहे ते तुम्ही व्यवस्थित करायचं आहे. येल्लोनं हायलाइट केलेलं आहे, ते IMP आहे तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. त्यानंतर नेक्स्ट आहे डिटरमिनंट मेथड, क्रॅमर्स रूल. सर्वात पहिल्यांदा यामधले फॉर्म्युले पहा, फॉर्म्युले खूप इम्पॉर्टंट आहेत.
फॉर्म्युले शीटमध्ये तुम्ही लिहू शकता हे फॉर्म्युले. डीचा फॉर्म्युला, डीएक्सचा फॉर्म्युला, डीवायचा फॉर्म्युला आणि पुन्हा एक्सचा फॉर्म्युला काय आहे, डीएक्स अपॉन डी आणि वायचा फॉर्म्युला डीवाय अपॉन डी. तर ह्या फॉर्म्युल्यावरच पूर्ण आपला न्यूमेरिकल डिपेंड आहे. तर तुम्हाला हे फॉर्म्युले व्यवस्थित करायचे आहेत. हे फॉर्म्युला खूप आयएमपी आहे. फॉर्म्युलेच्या नोटबुकमध्ये तुम्ही लिहू शकता. त्यानंतर हा चार्ट पण तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. जसं मी ग्राफिकल मेथडमध्ये सांगितलं होतं तसं तुम्हाला काही सांगता येत नाही की फ्लो चार्ट म्हणून तुम्हाला रिकामी जागा देऊन 2 मार्क्सला विचारले जाऊ शकतात. कसा सॉल्व्ह करायचा असतो क्रॅमर्स रूल मेथड सायमल्टेनियस इक्वेशनचं. तर तुम्हाला पहिली स्टेप दिली असेल, दुसरी स्टेप फिल करायला लावतील, तिसरी स्टेप दिली असेल, चौथी स्टेप फिल करायला लावतील किंवा मधले मधले तुम्हाला फॉर्म्युले फिल करायला लावू शकतात. म्हणून असा प्रकारचा फ्लो चार्ट किंवा ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. त्यानंतर यातले न्यूमरिकल्स जर बघितले, सॉल्ड एक्झाम्पल पण आहेत यामध्ये, ऍक्टिव्हिटी आहे, पण मॅक्झिमम पॉसिबिलिटी आहे ऍक्टिव्हिटी नंबर 2 जी कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी तुम्हाला 2 ते 3 मार्क्सला विचारली जाऊ शकते. 2 मार्क्सला कधी विचारले जाईल, ज्यावेळेस 4 फिल इन द ब्लँक्स असेल तेव्हा 2 मार्काला, आणि ज्यावेळेस 6 फिल इन द ब्लँक्स असेल त्यावेळेस 3 मार्कला विचारला जाऊ शकतो. आपल्या सर्वांना माहित आहे पेपर पॅटर्न, त्यामध्ये दोन 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 मार्काच्या 4 मार्काची ऍक्टिव्हिटी वेगळा क्वेश्चन असतो, तर 3 मार्काचा एक स्पेशल क्वेश्चन असतो ज्यामध्ये 6 फिल इन द ब्लँक्स असतात. तर अशा प्रकारचे फिल इन द ब्लँक्सचा क्वेश्चन, ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो 3 मार्क्सला, मॅक्झिमम पॉसिबिलिटी आहे. त्यानंतर पहा नेक्स्ट पेज नंबर पहा, प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये सर जर तुम्ही बघितलं तर सेकंड एक्झाम्पल मधलं थर्ड जे आहे फ्रॅक्शन मध्ये आहे. फ्रॅक्शन मध्ये वाटतं काही काही जणांना डिफिकल्ट जाऊ शकतं, म्हणून अशा प्रकारचा क्वेश्चन येऊ शकतो 2 मार्क्सला तुम्हाला. त्यानंतर क्वेश्चन 3 मध्ये जर बघितलं तर एक्झाम्पल नंबर 5 जे खूप इझी आहे, 4m + 6n = 54. तुम्हाला फक्त फॉर्म्युले जर माहित असेल तर सर्व येऊन जातं. किंवा 6th एक्झाम्पल सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. थोडंसं x - y/2 दिलेलं आहे, त्याला रिअरेंजमेंट करून पुन्हा सॉल्व्ह करायचं आहे. जास्त डिफिकल्ट नाही, पण तरी अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. 3 मार्क्सला हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात एक्झामला. त्यानंतरचा नेक्स्ट टॉपिक पाहूया. यानंतरचा हा जो टॉपिक आहे हा पूर्ण रिड्यूस झालेला आहे. एक्सरसाइज दॅट इज प्रॅक्टिस सेट 1.4 हा पूर्ण रिड्यूस आहे, हे तुम्हाला करायची गरज नाहीये. प्रॅक्टिस सेट 1.4 पूर्ण रिड्यूस आहे. त्यानंतर आहे अप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा जी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, अशा प्रकारचा 100% तुम्हाला क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत यावेळेस. यावेळेस तुम्हाला जी खूप मुलांना ऍप्लिकेशन म्हणजेच वर्ड प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करायला खूप जणांना अवघड जातात, म्हणून एक्झाम लेवल थोडीशी इझी करण्यासाठी अशा प्रकारचं म्हणजे वर्ड प्रॉब्लेम पण टाकायचा, पण ऍक्टिव्हिटी बेसवर टाकायचा, ज्यामध्ये तुम्हाला फक्त कंडिशन लिहायचे आहे, कॅल्क्युलेशन करायचं नाही. तर अशा प्रकारचे ऍक्टिव्हिटी बेस जर 4 फिल इन द ब्लँक्स असेल तर 2 मार्काला, 6 फिल इन द ब्लँक्स असेल तर 3 मार्काला, अशा प्रकारचा क्वेश्चन येण्याचे खूप चान्सेस आहेत. त्यानंतर पहा नेक्स्ट सॉल्ड एक्झाम्पल पण खूप चांगले आहेत यामधले, पण त्यामधलं जे इम्पॉर्टंट जर बघितलं, काही काही खूपच अवघड एक्झाम्पल आहेत, पण तुम्हाला हे सॉल्व्ह करायचे आहेत. त्यापैकी IMP जर एक्झाम्पल म्हणलं, हे सर्व हॉट्स क्वेश्चन आहेत. हे यामध्ये जे सॉल्ड एक्झाम्पल जे दिलेले आहेत, खूप जण सॉल्ड एक्झाम्पल स्किप करतात, पण ते स्किप करायचं नाही. एक्झाम्पल नंबर 4 जे सॉल्ड एक्झाम्पल दिलेलं आहे ते खूप IMP आहे. अशा प्रकारचा क्वेश्चन आपल्याला अगोदर विचारलेला आहे, त्यामुळे अशा प्रकारचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. यामध्ये तुम्हाला थोडेसे व्हॅल्यू चेंज केल्या जाऊ शकतात, थोड्याशा कंडिशन वेगळ्या केल्या जाऊ शकतात, पण अशा प्रकारचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो तुम्हाला 4 मार्क्सला वर्ड प्रॉब्लेम मध्ये. त्यानंतर पहा नेक्स्ट पुढे गेला तर तुम्ही प्रॅक्टिस सेट 1.5 मध्ये पाहिलं तर सेकंड आहे जो क्वेश्चन आहे, अशा प्रकारचा एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो तुम्हाला. 3 to 4 मार्क्स साठी विचारला जाऊ शकतो. यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त गोष्टी काढायच्या आहेत. शेवटी तुम्हाला याचं पेरिमीटर एरिया पण काढायचं आहे. हाफ क्वेश्चन विचारला तर 3 मार्क्सला, जर फुल क्वेश्चन विचारला तर 4 मार्क्सला सुद्धा विचारला जाऊ शकतो. त्यानंतरचा फोर्थ जो क्वेश्चन आहे हा इझी क्वेश्चन आहे, पण खूप जणांना जर कंडिशनच जर माहित नसेल तर हा डिफिकल्ट जाऊ शकतो. हा 3 मार्क्सला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरचा. फक्त कंडिशन तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. त्यानंतर कॅल्क्युलेशन खूप सिंपल आहे. त्यानंतर 6 नंबरचा हॉट्स क्वेश्चन आहे. अशा प्रकारचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. अशाच प्रकारचा एक तुम्हाला क्वेश्चन क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये पण भेटेल. तर तुम्हाला ओळखता यायला पाहिजे की लिनियर इक्वेशनचा कोणता क्वेश्चन आहे आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनचा कोणता आहे. ते जर तुम्ही खूप प्रॅक्टिस केली तर तुम्हाला ओळखता येईल. 6 नंबरचा जो आहे तो पण IMP क्वेश्चन आहे. अशा प्रकारे
आपले प्रॅक्टिस सेट संपतात. आता प्रॉब्लेम सेट मध्ये मी ऑलरेडी सांगितलेलं आहे लास्ट लेक्चरमध्ये, जेवढे एमसीक्यू आहेत तेवढे तुम्हाला करायचे आहेत, तेवढे एमसीक्यू इम्पॉर्टंट आहेत. तरी त्यातल्या त्यात फिफ्थ एमसीक्यू तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे, थोडासा वेगळा आहे, थेरॉटिकल आहे, तर तुम्हाला नवीन वाटू शकतो. तर हा तुम्ही फिफ्थ एमसीक्यू व्यवस्थित करा म्हणून हे IMP दिलेलं आहे. त्यानंतर पहा, हे क्वेश्चन मधलाही क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो, पण हे क्वेश्चन अशा टाईपचे क्वेश्चन तुम्ही ऑलरेडी सॉल्व्ह केलेले आहेत, त्यामुळे मी हा कुठल्याही IMP यामधलं सांगत नाहीये. यामधला जो फिफ्थ क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 5 मधला फिफ्थ जो क्वेश्चन आहे, या ठिकाणी पण तुम्हाला रिअरेंजमेंट करायची आहे आणि मग क्रायमस रोलनं सॉल्व्ह करायचं आहे. तर अशा प्रकारचा क्वेश्चन सुद्धा आपल्याला एक्झामला विचारला जाऊ शकतो, म्हणून तो इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर मी रेडने जे मार्क केलेलं आहे ते पूर्ण रिड्यूस आहे. त्यानंतर पहा पुढे, नेक्स्ट प्रॉब्लेम सेट मधलं फोर्थ, फिफ्थ आणि सिक्स्थ हे तिन्ही एक्झाम्पल खूप इम्पॉर्टंट आहे. फोर्थ एक्झाम्पल तर खूप इझी आहे, पण हे अशा प्रकारचे कंडिशन खूप मुलांना लिहिता येत नाही, ते 3 मार्क्सला विचारलं जाऊ शकतं. पण एक्झाम्पल नंबर 5 आणि एक्झाम्पल नंबर 6 हे हॉट्स क्वेश्चन आहे, हे तुम्हाला 4 मार्काला विचारलं जाऊ शकतं. यामध्ये तुम्हाला काय केलं जातं, जशा तसा जरी क्वेश्चन नाही विचारला, यामध्ये व्हॅल्यू चेंज करून, त्यांचा रेशो चेंज करून किंवा काहीतरी कंडिशन थोडीशी चेंज करून अशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. अशा प्रकारे हा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचे IMP क्वेश्चन होते. त्यानंतर आपण पाहूया नेक्स्ट क्वाड्रेटिक इक्वेशन. क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये पण तुम्हाला ही थिअरी स्किप करायची नाही, एकदा वाचून घ्यायची, रिवाइज करायची आहे, कारण यावर 1 मार्क्स 2 मार्क्सचे क्वेश्चन असेच पहिल्या एक्सरसाइज मध्ये विचारले. यामध्ये पहा, स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन किंवा त्याला आपण जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन ax² + bx + c = 0 हा खूप इम्पॉर्टंट आहे. 1 मार्क्स साठी, 2 मार्क्स साठी तुम्हाला आयडेंटिफाय करा, एबीसी ची व्हॅल्यू काढा किंवा काही पण छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत यावर रिलेटेड विचारल्या जाऊ शकतात. क्वाड्रेटिक इक्वेशनची डिग्री काय आहे याबद्दल पण विचारलं जाऊ शकतं, म्हणून हे तुम्हाला जनरल इक्वेशन व्यवस्थित करायचं आहे. त्यानंतर प्रॅक्टिस रूट्स ऑफ आहे, त्यानंतर सॉल्ड एक्झाम्पल आहेत. प्रॅक्टिस सेट 2 या बघा, ऍक्टिव्हिटी पहिल्यांदा सॉल्ड एक्झाम्पल मध्ये ऍक्टिव्हिटी आहे. ऍक्टिव्हिटी ही पहा, इफ x = 5 इज अ रूट ऑफ इक्वेशन kx², तर k ची व्हॅल्यू काढा. अशा प्रकारचे k ची व्हॅल्यू जे काढायचे आहेत, अशा प्रकारचे 2 मार्क्स किंवा 3 मार्क्सला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. हे कधीही स्किप करायचे नाहीत. अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला अशा प्रकारचा कुठलाही k चा फाइंड व्हॅल्यू इक्वेशन दिलेलं आहे, तिथे x ची व्हॅल्यू पुट करा म्हणतात आणि k ची व्हॅल्यू फाइंड करा. अशा प्रकारचे विचारले जाऊ शकतात क्वेश्चन. 2 to 3 मार्क्सला विचारले जाऊ शकतात. इम्पॉर्टंट आहे हा. त्यानंतर लेट्स रिमेंबर हे तर तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचंच आहे. आता प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये बघितलं तर खूप इझी क्वेश्चन आहेत, तुम्हाला एवढं काही नाही, पण मी जे सांगितलं फिफ्थ नंबरचा फाइंड द व्हॅल्यू ऑफ के, अशा प्रकारचे क्वेश्चन खूप वेळेस विचारलेले आहेत, म्हणून फिफ्थ एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित करायचे, के ची व्हॅल्यू काढा. त्यानंतर सिक्स्थ जे आहे, एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, यामध्ये पण व्हॅल्यू ऑफ के काढायची आहे, तर हे पण तुम्हाला व्यवस्थित करायचे. तुम्ही या के ची जी व्हॅल्यू ऑफ के जे फाइंड करा, हे 2 ते 3 क्वेश्चन झाले, यापैकी एक क्वेश्चन तुम्हाला एक्झामला हमखास येतो, एक तर ऍक्टिव्हिटी बेसमध्ये येतो जसा आहे ते दिलेला आहे, किंवा साधा क्वेश्चन 2 मार्क्सला विचारला जाऊ शकतो. त्यानंतरची नेक्स्ट एक्सरसाइज भेटली तर आपण बघते फॅक्टरायझेशन मेथड आहे. नेक्स्ट फॅक्टरायझेशन मेथड सर्व करायचं आहे, पण त्यातल्या त्यात जर एक्झाम्पल नंबर तुम्ही जर 5 एक्झाम्पल बघितलं, सॉरी एक्झाम्पल नंबर 4 बघितलं, तर x² = 3, तर अशा प्रकारचे एक्झाम्पल तेवढे प्रॅक्टिस सेटमध्ये कमी आहेत, त्यामुळे असं थोडासा स्टुडंटला डाऊट होऊ शकतो. तर अशा प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला एक्झामला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर फिफ्थ क्वेश्चन हा खूप जणांना आणखीन बघितला पण नसेल, सॉल्ड एक्झाम्पल मधला क्वेश्चन आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, असं विचारला नाहीये, पण याचे चान्सेस आहेत, कारण खूप जणांना रूट मध्ये कसे त्याचे फॅक्टर्स पाडायचे हे माहित नाहीये, कारण त्याचे जास्त एक्झाम्पल नाहीयेत पुस्तकामध्ये, 1 ते 2 एक्झाम्पल आहे. जर हे एक्झाम्पल आलं तर तुम्हाला वाटेल की बुकच्या बाहेरचं आहे, ऍक्च्युअली हे बुकच्या बाहेरचं नाही, ते एक्झाम्पल आपल्या सॉल्ड एक्झाम्पल मधलं आहे. तर हा क्वेश्चन तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 2.2 मध्ये सर्व क्वेश्चन इझी क्वेश्चन आहेत, तेवढे काही डिफिकल्ट नाही. जो 7th नंबरची जी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, यामध्ये पण तुम्हाला रूट मध्ये फॅक्टर पाडायचे आहेत. तुम्हाला ते कसे पाडायचे हे तुम्हाला यायला पाहिजे. हा एक्झाम्पल किंवा सॉल्ड एक्झाम्पल अशा प्रकारचा क्वेश्चन कुठेही येऊ शकतो, तुम्हाला हा स्किप करायचा नाही. हा 7th नंबरचा क्वेश्चन खूप मुलं रूटचा आहे म्हणून हा येणार नाही म्हणून असं गृहीत धरतात, मग असे क्वेश्चन एक्झामिनरला आवडतात आणि 3 मार्क्स 4 मार्क्सला विचारले जाऊ शकतात. त्यानंतर 8 नंबरचा क्वेश्चन पहा, हा पण क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, यामध्ये पण रूटचा आहे. त्यानंतर पहा, सोल्युशन ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन कंप्लीट स्क्वेअर मेथड तर पूर्ण आपली डिलीट झालेली आहे, म्हणून हा पार्ट तर तुम्हाला काहीच करायचा नाहीये. नेक्स्ट पाहूया डायरेक्ट. नेक्स्ट आहे फॉर्म्युला फॉर सॉल्विंग क्वाड्रेटिक इक्वेशन. फॉर्म्युला मेथड मात्र आहे. सर्वात पहिल्यांदा आपल्याला फॉर्म्युला माहित पाहिजे.
सर्वांना फॉर्म्युला पाठ पाहिजे हा. एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवाइड बाय 2a. तर हा फॉर्म्युला तुमच्या फॉर्म्युला शीटमध्ये लिहा पहिल्यांदा. अल्फा काय असते, बीटा काय असते हे लिहा त्यामध्ये, कारण यावर रिलेटेड पूर्ण न्यूमरिकल्स आहेत आपल्या या एक्झरसाइजमध्ये. सॉल्ड एक्झाम्पल तुम्ही ट्राय करा सरळ सॉल्व्ह करायची. पण त्यातल्या त्यात एक्झाम्पल नंबर 2 जी आहे अशा प्रकारचं म्हणजे सिंपल एक्झाम्पल तुम्हाला 2 मार्क्सला विचारलं जाऊ शकते. इक्वेशन दिलं जाईल आणि फॉर्म्युला मेथडनं सॉल्व्ह करा. असं स्पेसिफिकली जर दिलं असेल तर फॉर्म्युला मेथडनं सॉल्व्ह करायचं. जर तिथे मेथडचं नाव दिलं नसेल तर तुम्हाला जे आवडते त्या मेथडनं सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर एक्झाम्पल जर बघितलं, फॉर मोर इन्फॉर्मेशनचा हा पार्ट कट झालेला आहे यामधला. एक्झाम्पल नंबर सॉल्ड एक्झाम्पल नंबर 5 एक्झाम्पल पहा. एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 5 इज इक्वल टू 0. तर याच्या कंडिशन काय होतात, बी स्क्वेअर मायनस 4ac जी व्हॅल्यू असते ती -19 येते. तर या ठिकाणी -19 हा काय आहे, नॉट अ रिअल नंबर, इमेजनरी नंबर आहे. म्हणून या ठिकाणी खूप जणांना वाटतं की आपलं काहीतरी चुकतंय, म्हणून खूप जण यामध्ये वेळ घालवतात. पण अशा प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. जो एक्झाम्पल नंबर 5 आहे सॉल्ड एक्झाम्पल, तो तुम्हाला असा क्वेश्चन करायचा आहे. 2 मार्क्सला विचारला जाऊ शकतो किंवा 3 मार्क्सला विचारला जाऊ शकतो. खूप जणांना वाटतं की आपलं काहीतरी आन्सर चुकत आहे, पण जर आपण व्यवस्थित केलं असेल तर हे आन्सर चुकीचं नाहीये. तर ते मायनस अंडर रूट मध्ये असेल तर त्याचे रूट्स इक्वल नॉट रिअल असतात, हे आपण पुढे पाहणारच आहोत. प्रॅक्टिस सेट 2.4 मध्ये जर बघितलं तर एबीसीचे व्हॅल्यू काढा म्हणून असा सिंपल 1-2 मार्काला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यामधलं मी थर्ड एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं IMP. तर तशा टाईपचं विचारलं जाऊ शकतो, थोडं वेगळं आहे. युझिंग फॉर्म्युला मेथड आता तुम्हाला सर्वच यायला पाहिजे, पण त्यातल्या त्यात 5th नंबरचं एक्झाम्पल तुम्ही करून बघा. बाकीचे खूप इझी एक्झाम्पल आहेत जे की खूप 2 मार्क्सला विचारले जाऊ शकतात. त्यानंतर थर्ड जो क्वेश्चन आहे, विथ द हेल्प ऑफ फ्लो चार्ट गिव्हन बिलो सॉल्व द इक्वेशन. अशा प्रकारचे थोडेसे डिफरंट क्वेश्चन जे बोर्डला खूप वेळेस विचारलेले जातात. जर तुम्हाला असं दिलं असेल तर तुम्हाला स्टेप वाईज ऍक्च्युअली सर्व करून दिलेलं आहे, फक्त तुम्हाला स्टेप वाईज सॉल्व्ह करायचं आहे. तर अशा प्रकारचा 3 मार्क्सला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतरचा नेक्स्ट टॉपिक आहे नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे खूप इम्पॉर्टंट आहेत कंडिशन. यामध्ये तुम्हाला माहित पाहिजे की बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू इज अ 0 असेल तर काय पाहिजे, रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन रिअल अँड इक्वल पाहिजेत. त्यानंतर बी स्क्वेअर मायनस 4ac ग्रेटर दॅन 0 असेल तर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन रिअल अँड इक्वल, रिअल अँड अनइक्वल. आणि बी स्क्वेअर मायनस 4ac जर लेस दॅन 0 असेल, दॅट इज निगेटिव्ह व्हॅल्यू असेल तर रूट्स आर नॉट रिअल. हे सर्व कंडिशन तुम्ही फॉर्म्युला शीटमध्ये लिहा, कारण हे खूप इम्पॉर्टंट आहेत. यावर रिलेटेड पूर्ण एक्सरसाइज आहे आपली. तसेच तुम्हाला 1 मार्क्सला पण हे फॉर्म्युला विचारले जाऊ शकतात. बी स्क्वेअर मायनस 4ac ला डेल्टा ट्रायंगल या साइन डिनोट करतात, हे पण माहित पाहिजे आपल्याला. तुम्हाला बी स्क्वेअर मायनस 4ac असं 1 मार्कला किंवा 2 मार्कला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, फाइंड करा म्हणून. तसेच बघा, डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. या प्रकारचा सेकंड नंबरचा जो आहे ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन दिलेला आहे. अशा प्रकारचा ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो 2 मार्क्सला. त्यानंतर थर्ड नंबरचं जे आहे रूट मध्ये आहे, रूट मध्ये असल्यामुळे कन्फ्युजन होऊ शकतं, त्यामुळे हा क्वेश्चन 2 मार्क्सला विचारले जाऊ शकतात. यामध्ये तुम्हाला बी स्क्वेअर मायनस 4ac काढायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला रूट्स रिअल आहेत, इक्वल आहेत, नॉट रिअल आहेत, काय ती कंडिशन लिहायची आहे. त्यानंतर पहा नेक्स्ट नेक्स्ट जे आहे हा पार्ट डिलीट झालेला आहे अल्फा आणि बीटाचा, अल्फा प्लस बीटा, अल्फा इंटू बीटा. ऍक्च्युअली याचा याचा न्यूमरिकल मध्ये यूज होणार आहे, पण हा पार्ट डिलीट झालेला आहे. शक्यतो तुम्ही फॉर्म्युला लक्षात ठेवू शकता, पण बाकीचे एक्झाम्पल करायची गरज नाही यामधले. हा सर्व पार्ट डिलीटेड झालेला आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण पाहूया, टू ऑप्टेन अ क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅव्हिंग गिव्हन रूट्स. हा पार्ट मात्र रिड्यूस झालेला नाहीये. तर हा पार्ट मात्र तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे. यामधलं जे इक्वेशन दिलेलं आहे हे खूप वेळेस 1 मार्क्सला विचारले जाते. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. म्हणजेच काय असतं, एक्स स्क्वेअर मायनस ऍडिशन ऑफ रूट्स इंटू एक्स प्लस प्रोडक्ट ऑफ रूट्स इज इक्वल टू 0. तर अशा प्रकारचं तुम्हाला 1 मार्क्सला, 2 मार्क्सला किंवा काहीतरी न्यूमरिकल देऊन सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतो. हे सिंपल सिंपल क्वेश्चन आहेत. हे क्वेश्चन तुम्हाला स्किप करायचे नाहीत. हॉट्स क्वेश्चन तुम्हाला वाटेल एखाद्याच अवघड आहे, ठीक आहे, पण हे क्वेश्चन जर तुम्ही स्किप केले तर तुमचे एकदम इझी 2 मार्क्स तुमचे हातातले जाऊ शकतात. तर लेट्स रिमेंबर, हे तर तुम्हाला व्यवस्थित करायचं, जे ऑलरेडी मी सांगितले फॉर्म्युला शीटमध्ये तुम्ही लिहू शकता सर्व फॉर्म्युले, कारण हे पूर्ण चॅप्टरचे फॉर्म्युले आहेत. आता प्रॅक्टिस सेट 2.5 मध्ये जर बघितलं, पहिलं नेचर ऑफ रूट्स अशा प्रकारे विचारले जाऊ शकतात फ्लो चार्टच्या दिशेने. सेकंड मधलं सम ऑफ रूट्स दिलेले आहेत, प्रोडक्ट ऑफ रूट दिलेले आहेत, तर क्वाड्रॅटिक इक्वेशन काय येईल, असे 1 मार्क्स किंवा 2 मार्क्सला सिंपल सिंपल क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्यानंतर पहा पुढे एक्झाम्पल नंबर 7 पहा. एक्झाम्पल नंबर 7 मध्ये मी त्या जसं सांगितलं होतं, फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. तर अशा प्रकारचे क्वेश्चन पुन्हा विचारले जाऊ शकतात.
इथे या ठिकाणी कंडिशन ऑलरेडी दिली आहे की रिअल आणि इक्वल आहे, तर के ची व्हॅल्यू फाइंड करा. म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0 करायचा आणि त्यानुसार के ची व्हॅल्यू फाइंड करायची. त्यानंतर आहे अप्लिकेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, दॅट इज वर्ड प्रॉब्लेम. यामध्ये सॉल्ड एक्झाम्पल आहेत, ते पण स्किप करू नका. तुम्हाला सॉल्ड एक्झाम्पल मध्ये पण चांगले एक्झाम्पल आहेत जे हॉट क्वेश्चन असतात एक्झाम मध्ये, तशा प्रकारचे क्वेश्चन आहेत. आता यामधला सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा सेकंड नंबरचा. अशा प्रकारचा क्वेश्चन खूप वेळेस विचारलेला आहे. ट्रेन ट्रॅव्हल्स 360 किलोमीटर विथ युनिफॉर्म स्पीड, हा अशा प्रकारचा क्वेश्चन विचारला जातो. यामध्ये थोडंसं बेसिक फिजिक्सचा फॉर्म्युला आहे आपला डिस्टन्स अपॉन स्पीड, तर तो फॉर्म्युला यूज करून तुम्हाला व्यवस्थित करता यायला पाहिजे. आणि त्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशनची फॅक्टर्स पडताना पण खूप जणांना अवघड जातं, त्यामुळे तुम्हाला जर फॅक्टर्स पाडता येत नसेल तर तुम्ही फॉर्म्युला मेथडने करू शकता. तर हा अशा प्रकारचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 2.6 मध्ये जर बघितलं तर सेकंड नंबरचा जो आहे तो 3 मार्क्सला विचारला जाऊ शकतो. सिम्पल वाटतो, पण जर सॉल्व्ह करताना जर बघितलं तुम्हाला कंडिशन व्यवस्थित लिहिता यायला पाहिजे. कंडिशन आली तर तुम्हाला व्यवस्थित लिहिता येईल. त्यानंतर थर्ड नंबरचं एक्झाम्पल, अशा प्रकारचं पण एक्झाम्पल विचारलं जाऊ शकतं. तुम्हाला स्टेप वाईज कसं करायचं ते सगळं फ्लो चार्टद्वारे दिलेलं आहे, तसं तुम्हाला करता येईल. 6, 7 आणि 8, 9 आणि 10 हे सर्व एक्झाम्पल खूप इम्पॉर्टंट आहेत प्रॅक्टिस सेट 2.5 मधले. हे सर्व क्वेश्चन स्टार केले आहेत, म्हणजे हे सर्व हॉट्स क्वेश्चन आहेत. म्हणजे हे थोडेसे डिफिकल्ट क्वेश्चन आहेत, पण तुम्हाला जर या चॅप्टर मधले 4 मार्क्सचे जे क्वेश्चन येणार आहेत किंवा 3 मार्क्सचे जे क्वेश्चन येणार आहेत, तर अशाच टाईप मधले क्वेश्चन येणार आहेत. आधी जसे तसे जरी क्वेश्चन नाही आले तर तुमच्या व्हॅल्यू चेंज होतील, थोड्याशा कंडिशन वेगळ्या होतील. पण हे जर क्वेश्चन तुम्हाला जर व्यवस्थित जर केले, तुम्ही जर कन्सेप्ट व्यवस्थित यामध्ये केले, 6, 7, 8, 9, 10 हे जर क्वेश्चन केले, तर तुम्हाला हे क्वेश्चन तुम्ही कधीच स्किप करू नका, कारण यावर रिलेटेड क्वेश्चन तुम्हाला हमखास यावेळेस विचारले जाणार परीक्षेला. त्यानंतर पहा नेक्स्ट प्रॉब्लेम सेट 2 मध्ये पहिला क्वेश्चन तर मी ऑलरेडी सांगितलं, एमसीक्यू कोणता स्किप करू नका, कारण एमसीक्यू मधले क्वेश्चन विचारले असतात. त्यामध्ये मी 7th आणि 8th एमसीक्यू थोडंसं इम्पॉर्टंट सांगितलेलं आहे, ते तुम्ही करू. एमसीक्यू सगळेच करा, पण 7th आणि 8th तर स्किप करू नका. त्यानंतर पहा एक्झाम्पल नंबर 5 मधलं जे सेकंड सब क्वेश्चन आहे तो पहा, फ्रेम द इक्वेशन म्हणून आहे. पुन्हा 6th मधलं पण सेकंड एक्झाम्पल, पुन्हा 7th एक्झाम्पल मधलं फर्स्ट, सेकंड, थर्ड एक्झाम्पल. हे सॉल्व्ह करा. बॅक फॅक्टरायझेशन मेथड तुम्ही करू शकता, कुठल्याही मेथडने करू शकता, तुम्हाला जी इझी जाईल. त्यानंतर 8 नंबरचा अशा प्रकारचा क्वेश्चन मी सांगितला, एक तर के ची व्हॅल्यू फाइंड करा किंवा एम ची व्हॅल्यू फाइंड करा. तर असा प्रकारचा क्वेश्चन 8 नंबरचा जो क्वेश्चन आहे, खूप वेळेस तुम्हाला 3 मार्क्स आणि 4 मार्क्सला हा ऑलरेडी विचारलेला आहे, आणि ह्याचे चान्सेस आहेत की हा 8 किंवा 9th नंबरचा पण पहा. द सम ऑफ टू रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज 5 अँड सम ऑफ देअर क्यूब्स इज 35. हा पण खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. 8 आणि 9th या दोन्ही क्वेश्चन तुम्हाला स्किप करायचे नाही. त्यानंतर 12th आणि 13 नंबरचा, 12th नंबरचा सुद्धा 9th नंबर सारखाच क्वेश्चन आहे. त्यानंतर 13 नंबरचा सुद्धा इझी क्वेश्चन आहे, आपण प्रॅक्टिस सेटमध्ये केलेला आहे. अशा प्रकारचा क्वेश्चन तसाच क्वेश्चन दिलेला आहे. अशा प्रकारे आपला हा क्वाड्रॅटिक इक्वेशन चॅप्टर होते, यामधले काही इम्पॉर्टंट क्वेश्चन होते. त्यानंतर आपण पाहणार आहोत अरिथमेटिक प्रोग्रेशन. अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये सर्वात पहिल्यांदा सिक्वेन्स वगैरे आपल्याला माहित पाहिजे. आपल्याला एपी कोणता आहे हे कळायला पाहिजे, कारण 1 मार्क्सला ते जर विचारले तर तुम्हाला सॉल्व्ह करता यायला पाहिजे. आता सर्वात पहिलं जर बघितलं, हे इझी आहे, सर्वांना माहित पाहिजे एपी काय आहे, कॉमन डिफरन्स काय आहे, ए व्हॅल्यू काय असते, फर्स्ट टर्म काय असते, सेकंड टर्म काय असते, थर्ड टर्म कशी काढायची. तर त्यामुळे लेट्स रिमेंबरचा जो बॉक्स आहे मी तोच तेवढं सांगितलं, ते तुम्ही तेवढं लक्षात ठेवा. एवढं जरी केलं तर तुम्हाला 1 मार्क्स 2 मार्क्सचे जे सिंपल सिंपल क्वेश्चन आहेत, जे पहिल्या एक्झरसाइज मधले विचारले आहेत, ते यामधून विचारले जाऊ शकतात. तर तुम्हाला यामध्ये जास्त जो काही करायचं नाहीये, फक्त ते लेट्स रिमेंबरचा पूर्ण बॉक्स जर व्यवस्थित केला तर त्या रिलेटेड तुम्हाला एक्झाम्पल करता येतील. प्रॅक्टिस सेट 3.1 मध्ये पण एवढं काही असं इम्पॉर्टंट नाहीये. जर तुम्हाला वाटलंच तर एपी आहे का नाही हे तुम्ही ओरली पण बघू शकता. 7th नंबरचं एक्झाम्पल करा, मी आयएमपी दिलेलं नाही पण करू शकता. तर थर्ड एक्झाम्पल मध्ये अशा प्रकारचं तुम्हाला 1 किंवा 2 मार्क्सला विचारलं जाऊ शकतं, ए आणि डी काढा. तर या प्रकारे मी थोडेसे पॉईंट मध्ये आणि फ्रॅक्शन मध्ये आहेत, ते थोडं डिफिकल्ट जाऊ शकतं, म्हणून ते आयएमपी सांगितलेलं आहे. सेकंड आणि फोर्थ नंबरचं तुम्हाला करायचं आहे, आयएमपी आहे. त्यानंतर एन टर्म ऑफ एपी, या ठिकाणी टी एनचा फॉर्म्युला आपल्याला सर्वांना माहित पाहिजे, ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. तर हा फॉर्म्युला तुम्हाला फॉर्म्युला शीटमध्ये लिहायचा आहे. काय म्हणजे यावर रिलेटेड पूर्ण चॅप्टर आहे आपलं, यावर प्रत्येक सब मध्ये हा फॉर्म्युला यूज होणार आहे. तर तुम्हाला तो फॉर्म्युला तर पाठ असणं गरजेचंच आहे. तर बघा सॉल्ड एक्झाम्पल मधलं सेकंड एक्झाम्पल, अशा प्रकारचं एक्झाम्पल, सिंपल एक्झाम्पल विचारले, ए टी एन काढा, हे सगळ्यांना येतं. पण विच टर्म ऑफ द फॉलोइंग एपी इज 560, आणि असे एपी दिलेले आहे.
तर अशा वेळेस काय काढायचं नेमकं कळत नाही. तर हे सॉल्ड एक्झाम्पल सेकंड नंबरचं तुम्ही व्यवस्थित करा, कारण इथे यांची व्हॅल्यू काढायची आहे, दॅट इज 63 येते या ठिकाणी. तुम्ही हे एक्झाम्पल करा. त्यानंतर फोर्थ एक्झाम्पल पहा. अशा प्रकारचे क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. हाऊ मेनी टू डिजिट नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 4? आता या ठिकाणी तुम्हाला डिव्हिजिबल बाय 3 येऊ शकतं, डिव्हिजिबल बाय 5 येऊ शकतं, 2 डिजिटच्या ठिकाणी 3 डिजिट येऊ शकतं. तर त्याप्रमाणे तुम्हाला कंडिशन घ्यायची आहे. ठीक आहे, खूप इझी आहे. हा 3 मार्क्सला विचारला जाऊ शकतो. फोर्थ एक्झाम्पल पहा. त्यानंतर हा पण फिफ्थ नंबरचा सॉल्ड एक्झाम्पल आहे, तो पण इम्पॉर्टंट आहे. पण अशा रिलेटेड पुढे आपण प्रॅक्टिस सेटमध्ये करणार आहे, म्हणून मी याला IMP दिलेलं नाहीये. प्रॅक्टिस सेट 3.2 मध्ये जर बघितलं तर एक्झाम्पल नंबर 7 जे मी सांगितलं की सॉल्ड एक्झाम्पल मध्ये आपण स्किप केलेलं आहे, पण अशा प्रकारचं एक्झाम्पल तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ते तुम्ही करा व्यवस्थित. 9th एक्झाम्पल पहा. जसं मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, इथं फक्त तुम्हाला फर्स्ट 250 नाही दिले, तर 10 ते 250 दिलेले आहे आणि डिव्हिजिबल बाय 4 दिलेले आहे. सिम्पल एक्झाम्पल आहे, तसंच आहे. 10 नंबरचं सुद्धा एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर नेक्स्ट पाहूया आपण. नेक्स्ट आपला एसएनचा फॉर्म्युला आहे सम ऑफ फर्स्ट एन टर्म्स ऑफ एपी. तर या ठिकाणी हा फॉर्म्युला आपल्याला पाठ पाहिजे. एसएन इज इक्वल टू एन बाय 2 2 ए प्लस एन मायनस 1 इंटू डी, किंवा ह्याला असंही लिहू शकतो एन ए प्लस एन एन टू एन मायनस 1 डिवाइड बाय 2 डी. तर मॅक्झिमम टाइम आपण फर्स्ट फॉर्म्युला यूज करतो, तर तुम्ही तो लक्षात ठेवा. कुठलाही लक्षात ठेवला तरी चालेल. त्यानंतर हे दोन फॉर्म्युले तर लक्षात ठेवायचेच आहे. टी एन आणि एस एन यावर पूर्ण चॅप्टर आहे आपला. आणि एस एनचा आणखी एक फॉर्म्युला आहे जो शेवटी लिहिलेला आहे. एस एन इज इक्वल टू एन बाय 2 टी वन प्लस टी एन, म्हणजे एन बाय 2 फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म. टी वन म्हणजे फर्स्ट टर्म आहे, टी एन लास्ट टर्म. हे सर्व जे मी फॉर्म्युले सांगते तुम्ही फॉर्म्युला शीटमध्ये लिहा, जेणेकरून तुम्हाला रिवाईज जेव्हा करायचं तेव्हा फॉर्म्युले तुम्ही रिवाईज करून तुम्हाला कुठलेही न्यूमरिकल सॉल्व्ह करता येईल. जर फॉर्म्युला जर तुमचा कन्फ्युजिंग झाला तर न्यूमरिकल सगळं चुकणार आहे तुमचं. त्यामध्ये फोर्थ एक्झाम्पल बघा. अशा प्रकारचं फाइंड द सम ऑफ ऑल ऑड नंबर्स फ्रॉम 1 to 150. जसं लास्ट एक्सरसाइज मध्ये 1 to 150 डिव्हिजिबल बाय 4 कोण असं विचारलं होतं, तसं या ठिकाणी सम करायचं आहे आणि एसएनचा फॉर्म्युला लावायचा आहे. तर अशा प्रकारचं एक्झाम्पल तुम्हाला 2 to 3 मार्क्स साठी विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 3.3 मध्ये जर बघितले तर एक्झाम्पल नंबर 5 जे ऍक्टिव्हिटी बेसमध्ये दिलेले आहेत. ऍक्टिव्हिटी बेसमध्ये क्वेश्चन मॅक्झिमम टाइम तुमच्या बुकमध्ये जसे तसे येतात, त्यामुळे ऍक्टिव्हिटी बेस कुठलाही क्वेश्चन दिसला तुम्हाला बुकमध्ये तर तो सोडायचा नाही, कारण 2 2 4 आणि 3 7 मार्क्सची ऍक्टिव्हिटी येतात. ऍक्टिव्हिटीला सिम्पली घेऊ नका, खूप इझी असतात ऍक्टिव्हिटी. तुम्हाला बुक अर्ध क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेलं असतं, फक्त 4 ते 6 फिल इन द ब्लँक्स करायचे असतात. फक्त तुम्हाला फॉर्म्युला, कन्सेप्ट आणि थोडंसं कॅल्क्युलेशन लिहिता यायला पाहिजे. त्यानंतर पहा 7th 8th आणि 9th एक्झाम्पल, हे तिन्ही एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहेत. तर 7th एक्झाम्पल मध्ये सुद्धा तुम्हाला जे 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स दिले आहेत ते कधी कधी दिलेल्या नसतात. ते 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्मच्या सुद्धा एक्झाम्पल आपल्याला विचारलं जाऊ शकतं, पण त्याची पॉसिबिलिटी थोडी कमी आहे. त्यामुळे मी 3 कॉन्झिक्युटिव्हला मी IMP सांगतोय. आणि 8th एक्झाम्पल पण तुम्ही व्यवस्थित करा, 9th एक्झाम्पल पण व्यवस्थित करा. आता यामध्ये काय करायचं तुम्हाला, की ही एक्झाम्पल स्पेसिफिकली करायची आहेत. थोडेसे वेगळे एक्झाम्पल आहेत. डायरेक्ट जर तुम्हाला एक्झाम्पल दिले तर हे सॉल्व्ह करायला डिफिकल्ट जाणार आहे. तर जर तुम्ही हे एक्झाम्पल सॉल्व्ह करून गेला असता एक्झामला, तर तुम्हाला हा एक्झाम्पल खूप इझी जाणार आहे. त्यानंतर ऍप्लिकेशन मध्ये म्हणजे वर्ड प्रॉब्लेम मध्ये एक्झाम्पल नंबर 2 जे सॉल्व्ड एक्झाम्पल आहे, अशा प्रकारचे एक्झाम्पल विचारलं जाऊ शकतं, जे प्रॅक्टिस सेट मध्ये पण आहे आपल्याला पुढे. फोर्थ एक्झाम्पल आहे, असं थोडंसं वेगळं दिलेलं आहे म्हणून वाटतं, पण यामध्ये खूप इझी आहे. जर तुम्ही प्रॉब्लेम व्यवस्थित वाचला तर हा पण एक्झाम्पल येईल तुम्हाला. फोर्थ एक्झाम्पल सॉल्व्ड एक्झाम्पल पहा. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 3.4 मधलं जे फोर्थ एक्झाम्पल आहे, अशा प्रकारचं एक्झाम्पल विचारलं जाऊ शकतं तुम्हाला एक्झामला. फोर्थ नंबरचं, फक्त फिफ्थ नाही, फक्त फोर्थ नंबर. प्रॉब्लेम सेट 3 मध्ये जर बघितलं, एमसीक्यू तर सर्व करायचे आहेत, पण त्यातल्या त्यात थर्ड नंबरचं एमसीक्यू व्यवस्थित करा. 7th नंबरचं करा, 8th नंबरचं करा, 10th नंबरचं करा. पुन्हा 7th नंबरचा जो क्वेश्चन आहे, अशा प्रकारचा एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो तुम्हाला 3 to 4 मार्क्स साठी. त्यानंतर 9th नंबरचा क्वेश्चन आहे, हा पण तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर जर तुम्ही बघितले हॉट्स यामधले जो क्वेश्चन बघितले 11, 12 आणि 13, हे जर क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायला गेलं तर खूप मोठे क्वेश्चन आहेत. याची पॉसिबिलिटी मला वाटते की यावेळेस थोडीशी कमी आहे, कारण एवढे डिफिकल्ट क्वेश्चन मला नाही वाटत नाही विचारले जाऊ शकतात. त्यामुळे एक्झाम्पल नंबर 14 आहे, अशा प्रकारचं एक्झाम्पल तुम्हाला ऍक्टिव्हिटी बेसमध्ये विचारलं जाऊ शकतं. पण 11, 12, 13 तुम्ही स्किप करू नका, पॉसिबिलिटी थोड्याशा कमी आहेत. 14th एक्झाम्पलची पॉसिबिलिटी जास्त आहे.
अशा प्रकारचे ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन जे की स्टुडंटला पण इझी जातील आणि वर्ड प्रॉब्लेम पण यामध्ये कव्हर होईल अशा प्रकारचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतर फायनान्शियल प्लॅनिंग तर आपल्या सर्वांना माहिती आहे की हा पूर्ण रिड्यूस झालेला आहे. फायनान्शियल प्लॅनिंगचं काहीच करायचं नाही आपल्याला. त्यानंतर डायरेक्ट आपण नेक्स्ट चॅप्टर पाहूया. नेक्स्ट चॅप्टर आहे आपला प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी सर्वात इझी चॅप्टर आहे या 4 चॅप्टरमध्ये. तर प्रोबॅबिलिटीमध्ये सर्वात पहिल्यांदा तुम्हाला बेसिक सर्व माहित पाहिजे. बेसिक काय आहे? पहा, प्रोबॅबिलिटीमध्ये बेसिक सर्व इन्फॉर्मेशन तर माहित पाहिजे. एन ऑफ ए काय आहे, पी ऑफ ए काय आहे, एन ऑफ एस काय आहे, इव्हेंट काय आहे, पुन्हा प्रोबॅबिलिटी कसं ओळखायचं किंवा बेसिक बेसिक कंडिशन. एक कॉइन टॉस केल्यानंतर हेड टेल येतं, 2 कॉइन टॉस केल्यानंतर काय येतं, 3 कॉइन्स केल्यानंतर काय येतं, पुन्हा एक डायस थ्रोन केल्यानंतर काय येणार, 2 डायस थ्रोन केल्यानंतर काय येणार, 3 तर नाही 2 डायस पर्यंतच करा. पुन्हा कार्ड्स जे आहेत कार्ड्स तुम्हाला माहित पाहिजेत. तर हे बेसिक बेसिक गोष्टी अगोदर तुम्हाला माहित पाहिजेत. हे जे दिलेले आहेत 52 कार्ड्स आहेत, 26 रेड आहेत, 23 ब्लॅक आहे, त्याचं तुम्हाला डिफरन्शिएशन माहित पाहिजे काय आहे, कारण यावर रिलेटेड न्यूमरिकल्स एक्झामला विचारले जाऊ शकतात. ऍक्च्युअल त्याचे नंबर्स तर माहित पाहिजे, त्यामध्ये फेस कार्ड कोणते आहे ते पण माहित पाहिजे. तर ही जी थिअरी आहे तुम्हाला स्किप करायची नाही, तुम्ही तुम्ही वाचून घ्यायची आहे. इझी थिअरी आहे खूप. प्रॅक्टिस सेट 5.1 मधलं जे फोर्थ जे एक्झाम्पल आहे ते खूप जणांना म्हणजे गडबडीत चुकून जातात, तर ते एक्झाम्पल व्यवस्थित करायचं आहे. प्रॅक्टिस सेट 5.1 मधलं 4थं एक्झाम्पल. बाकी एक्झाम्पल खूप इझी आहेत, चान्सेस खूप कमी आहेत. विचारले तर 1 मार्कला विचारलं जाऊ शकतं, जास्त विचारलं जाणार नाही. त्यानंतर मी हा बॉक्स आहे हा तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे, कारण यावर रिलेटेड सगळे न्यूमरिकल आहेत. तुम्हाला एक कॉइन टॉस केल्यावर 2 कॉइन टॉस, 3 कॉइन टॉस केल्यानंतर कंडिशन एन ऑफ यस लिहिता आलं पाहिजे. पुन्हा एक डाय थ्रो केलं, 2 डाय थ्रो केलं, तसेच A1 to 25 कार्ड्स टाकलेले आहेत तर तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. किंवा डायमंड मध्ये काय काय असते 13 कार्ड, पुन्हा स्पेड मध्ये काय, हर्ट मध्ये काय, पुन्हा क्लब मध्ये काय, पुन्हा त्यातले फेस कार्ड कोणते, हे सर्व इन्फॉर्मेशन माहित पाहिजे. कारण यावर रिलेटेड थेरॉटिकल इन्फॉर्मेशन आहे, पण तुम्ही जर इंटरेस्ट घेऊन जर केलं तर हे खूप इझी आहे. 5.2 मध्ये जर बघितलं तर एक्झाम्पल नंबर 4 अशा प्रकारचं तुम्हाला 2 मार्क्सला किंवा 3 मार्क्सला असं विचारलं जातं. खूप सिंपल आहे. या ठिकाणी तर प्रोबॅबिलिटी पण काढायची नाहीये, फक्त तुम्हाला कमिटी लिहायची आहे. फक्त तुम्हाला व्यवस्थित लिहिता यायला पाहिजे. इव्हेंट काय आहे हे थोडंच माहित पाहिजे इन्फॉर्मेशन. आता यामध्ये सॉल्ड एक्झाम्पल बघितले तर सॉल्ड एक्झाम्पल नंबर थर्ड नंबर एक्झाम्पल जे आहे कमिटीचा, अशा प्रकारचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. या ठिकाणी तुम्हाला सॅम्पल स्पेस कसा लिहायचा, B1 B2 B3 आणि G1 G2 दिले असते, तर ते कसं सॅम्पल घ्यायचं ते हे तुम्हाला लिहिता यायला पाहिजे सॅम्पल स्पेस, आणि त्यानुसार कंडिशननुसार तुम्हाला सॉल्व्ह करता यायला पाहिजे. त्यानंतर 2 डायस थ्रोन करायचं हे तर कधीही इम्पॉर्टंट आहे. 2 डायस थ्रोन करा म्हणून एक्झाम्पल कोणतेही विचारलं जाऊ शकतो. प्रोबॅबिलिटी विचारलं जाऊ शकतं किंवा एन ऑफ ए काढा म्हणून विचारलं जाऊ शकतं, आणि तुम्हाला कंडिशन दिल्या जाऊ शकतात. मग या कंडिशनमध्ये तुम्हाला बेसिक बेसिक मॅथमॅटिक्सच्या कंडिशन असतात. प्राईम नंबर, मल्टिपल ऑफ 5, अप्पर फेस इज 25, किंवा क्यूब दिलेला असेल, काही पण दिलं असेल, सम नंबर, इव्हन नंबर, असे वेगवेगळे नंबर काही दिले जाऊ शकतात. आता 5.3 मध्ये जर बघितलं तर एक्झाम्पल नंबर 3 जे आहे 3 कॉइन्स टॉस. तर खूप जणांना 1 कॉइन टॉस आणि 2 कॉइन तर खूप इझिली येतं, पण 3 कॉइन्स मध्ये 8 कंडिशन असतात, त्यामुळे खूप जणांना तिथे डिफिकल्टी जाऊ शकते. पण 3 कॉइन्सचा तुम्हाला एक्झाम्पल व्यवस्थित करायचा आहे. तसेच 2 डिजिट नंबर्स फ्रॉम 0 1 2 3 5. तर या ठिकाणी काही काही जणांना कन्फ्युजन होतं की 2 डिजिट मध्ये 0 1 ला पण 2 डिजिट घेतात. तसं नाही घ्यायचंय आपल्याला, 1 0, कारण 0 जर पहिल्यांदा आलं तर 2 डिजिट होणार नाही, ते 1 डिजिट होणार. तर या ठिकाणी स्टुडंटची चुका होऊ शकतात. तर अशा प्रकारचं एक्झाम्पल विचारलं जाऊ शकतं फोर्थ नंबरचं. त्यानंतर प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट मध्ये जर बघितलं तर पी ऑफ ए चा फॉर्म्युला तर सर्वांना माहित पाहिजे. यावर रिलेटेड 1 मार्क्स 2 मार्क्स क्वेश्चन किंवा 4 मार्क्सचे 3 मार्क्सचे सर्व क्वेश्चन यावरच आहेत. या फॉर्म्युल्यावर पूर्ण आपला चॅप्टर आहे. तर शॉर्ट एक्झाम्पल मध्ये जर बघितलं तर एक्झाम्पल नंबर 3 तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे. प्लेइंग कार्डचं एक्झाम्पल आहे. अशा प्रकारचं तुम्हाला प्रॅक्टिस सेट मध्ये पण भेटेल, आणि हे एक्झाम्पल तुम्ही जर व्यवस्थित केलं तर तुम्हाला येईल. त्यानंतर हे बेसिक कंडिशन आहेत. 0 to 1 मध्ये पाहिजे, 1/4 ला 25% लिहितात किंवा 1/2 ला 50% लिहितात. हे बेसिक आपल्याला गोष्टी माहित पाहिजे. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 5.4 मधलं फोर्थ एक्झाम्पल व्यवस्थित करायचं आहे. डिजिटचं एक्झाम्पल खूप जणांना कन्फ्युजन होऊ शकतं, पण ते व्यवस्थित जर केलं, कधी कधी तुम्हाला त्या ठिकाणी विदाउट रिपिटेशन दिलेलं आहे, कधी कधी विथ रिपिटेशन असं दिलेलं असतं, तर ते तुम्हाला व्यवस्थित वाचायचं असतं आणि त्यानुसार तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. त्यानंतर प्रॉब्लेम सेट 5 मध्ये तर जे एमसीक्यू आहेत ते तर तुम्हाला मिस करायचे नाही, सर्व करायचे आहेत. त्यातल्या 5th नंबरचं एमसीक्यू तुम्हाला इम्पॉर्टंट आहे तुम्हाला.
त्यानंतर 5th नंबरचं एक्झाम्पल पहा. अशा प्रकारचं एक्झाम्पल विचारलं जाऊ शकतं. रेड, ब्ल्यू, ग्रीन बलून्स दिलेले आहेत आणि त्यामध्ये 2-3 कंडिशन विचारले जाऊ शकतात की रेड बलून काढा, ब्ल्यू बलून काढा आणि ग्रीन बलून काढा. अशा प्रकारचा सिंपल क्वेश्चन 2 to 3 मार्क्सला विचारला जाऊ शकतो. 3 मार्क्सला जास्त पॉसिबिलिटी आहे. 8 नंबरचा क्वेश्चन असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. बॉक्स कंटेन्स 30 तिकीट्स आणि मग त्यानंतर आपल्याला कंडिशन ऑड नंबर, इव्हन नंबर विचारलं जाऊ शकतं, क्यूब विचारलं जाऊ शकतं, स्क्वेअर्स असे विचारले जाऊ शकतात. त्यानंतर पहा नेक्स्ट जर बघितलं तर एक्झाम्पल नंबर 12 हे पण एक्झाम्पल आहे. जसं अगोदर आपण सॉल्ड एक्झाम्पल केलंय तसंच एक्झाम्पल आहे, हे पण करा. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 15 हे खूप इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. हॉट्स क्वेश्चन म्हणून आपण याला म्हणू शकतो. 2 डिजिट नंबर इज फॉर्म विथ डिजिट 0, 1, 2, 3, 4 आणि रिपिटेशन ऑफ डिजिट इज अलाउड म्हणलेलं आहे. या ठिकाणी खूप जणांना चूक होतं, कारण मॅक्झिमम टाइम रिपिटेशन इज नॉट अलाउड म्हणलं असतं. त्यामुळे खूप जण या ठिकाणी 1, 1, 2, 2, 3, 3 आणि 4, 4 ह्या कंडिशन पण ऍक्सेप्ट होतात. त्यामुळे सॅम्पल स्पेस सगळा वेगळा येतो. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 16 तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे, ते पण इम्पॉर्टंट आहे. 0, 1, 2, 3, 4, 5 आहे, डायस ट्वाईस वेळेस केलेला आहे. तर खूप जणांना सवय झालेली आहे की 1, 2, 3, 4, 5, 6 असे नंबर आहेत. त्यामुळे 0 जेव्हा येईल त्यावेळेस तुम्हाला डायस थ्रोन करताना कसं करायचं, काही काही जण तर 0, 1 ह्याला पण कन्सिडर नाही करत, कारण त्यांच्या डोक्यामध्ये एकच वेळेस बसलेलं आहे की 2 डिजिट नंबर असेच एक्झाम्पल येतात. तर हे एक्झाम्पल तुम्हाला एक्झाम्पल नंबर 15 आणि एक्झाम्पल नंबर 16 हे सेम टू सेम एक्झाम्पल किंवा थोड्याशा व्हॅल्यू वेगळ्या चेंज करून तुम्हाला एक्झामला विचारलं जाऊ शकतं. तर अशा प्रकारे आपले मॅथ्स 1 चे सर्व इम्पॉर्टंट क्वेश्चन होते. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी मॅथ्स 2 चे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ते टाकणार आहे. थँक्यू.